आजपासून सुरू होते आमच्या गावची यात्रा. नमस्कार, मी गौरी आणि आज होता पारायणाचा 7वा दिवस, म्हणजेच शेवटचा दिवस. आज दत्त जयंती असल्यामुळे खूप छान केंद्रामध्ये रांगोळी काढलेली होती आणि दत्त जयंतीपासूनच आमच्या गावच्या यात्रेला सुरुवात होते. घरी येता येता मिठाई आणायची होती म्हणून दुकानात गेले होते आणि तसंच गावातल्या दत्त मंदिराचंही दर्शन घेऊन आले. घरी आल्यावर म्हटलं की रांगोळी काढूयात. तसं मी रांगोळी सकाळी उठल्यावर लगेच काढायला बसते, पण मग आज जे आहे ते पारायणालाही जायचं होतं लवकर, त्यामुळे मग वेळच नाही भेटला. म्हटलं आल्यावर काढूयात, म्हणून मग इथे आता रांगोळी काढायला घेतली आहे. आणि हा व्लॉग थोडासा लेट येतो, याचं कारण म्हणजे मध्ये 2-3 दिवस मी खूप आजारी होते. म्हटलं आता व्लॉग टाकून देऊयात. आणि माऊ जी आहे ती मला रांगोळी पुसायला खूप मदत करते आणि दरवेळेस जेव्हा मी रांगोळी काढते तेव्हा ती थोडी का होईना रांगोळी पुसून टाकते. तर ही रांगोळी मी काढली होती, कशी आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि गावची यात्रा म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आमच्याकडे, तर मग तोच चाललेला होता आणि नैवेद्य दाखवावं लागतात देवांना. तर घराजवळच मारुतीचं मंदिर आहे, तिथे नैवेद्य दाखवले. आणि आमच्या रानामध्ये जे आहे ते मुसोबा महाराजांचं मंदिर आहे, तिथेही नैवेद्य दाखवायला जायचं होतं. पण जाताना खूप ऊस लागतो आणि आमच्याकडे वाघांची खूप भीती आहे, पण सगळेजण सोबत जातात दर्शनाला, त्यामुळे काही वाटत नाही. आणि इथे काठीची मिरवणूक आधीच झाली होती, आम्हाला थोडं लेट झालं होतं यायला. मग तिथेही दर्शन घेतलं आणि गावातल्या म्हसोबाला नैवेद्य ठेवायला गेलो. तर इथे ओरिजिनल फुलांनी सगळं काही मंदिर सजवलेलं होतं, खूप छान वाटत होतं. आणि काठीची मिरवणूकही झालेली होती इथलीही, आणि काठी बांधायचं काम चाललेलं होतं. तर इथे नैवेद्य ठेवले आणि दर्शन घेतलं. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये.